जळगाव जामोद शहरात पोलिसांचा रूट मार्च। आगामी सण व उत्सव तसेच उद्याच्या बकरी ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद शहरात दिनांक 16 जून रोजी रूट मार्च काढण्यात आला। रूट मार्चची सुरुवात जळगाव पोलीस स्टेशनमधून ठाणेदार आनंद महाजन यांच्या नेतृत्वात काढण्यात आला। पोलीस स्टेशनमधून निघालेला रूट मार्च दुर्गा चौक, चौभारा चौक, मानाजी चौक, चावडी चौक येथून दुर्गा चौकामधून परत पोलीस स्टेशन येथे रूट मार्चचा समारोप करण्यात आला। यावेळी ठाणेदार आनंद महाजन यांनी बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना पोलीस स्टेशन जळगाव जामोद तर्फे शुभेच्छा दिल्यात। तसेच उद्या बकरी ईद हा सण मुस्लिम बांधवांनी शांततेत कोणतेही वाद न करता साजरा करावा। तसेच सोशल मीडियावर विवादास्पद पोस्ट मजकूर टाकला जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी। यावेळी जळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंद महाजन, एपीआय पांडुरंग इंगडे, पीएसआय सरकटे, पीएसआय पंडित, पीएसआय गव्हाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे, नायब पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंढे, पोलीस कॉन्स्टेबल मधुकर गाडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल डब्बे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील धनगर, पोलीस कॉन्स्टेबल सागर तांदळे, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर ढोण, पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेडके, पोलीस कॉन्स्टेबल करण राऊत यांच्यासह 36 अंमलदार, 25 होमगार्ड या रूट मार्चला उपस्थित होते। मुस्लिम बांधवांचा बकरी सण आहे, त्या अनुषंगाने सकाळी ईदगाहवर वेगवेगळ्या गावांमध्ये, तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये नमाज पठणाचा कार्यक्रम होणार आहे। सर्वप्रथम मी बुलढाणा पोलीस आणि तसेच जळगाव जामोद पोलीस स्टेशनतर्फे सर्व अधिकारी अंमलदारांतर्फे सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपण आपला जो सण आहे तो शांततेच्या मार्गाने उत्साहामध्ये साजरा करावा। इतर कुठल्याही धर्मियांच्या भावना दुखवणार याची पुरेपूर काळजी घ्यावी। तसेच सोशल मीडियावर कुठलीही पोस्ट जी वादग्रस्त आहे अशी व्हायरल करू नये असे मी पोलीस विभागातर्फे आपल्याला आवाहन करतो। जळगाव जामोद पोलीस स्टेशन आणि बुलढाणा पोलीसतर्फे उद्याच्या सणानिमित्त SRP, होमगार्ड आणि स्थानिक पोलीस असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपण उद्याचा सण शांततेच्या मार्गाने साजरा व्हावा याकरता पोलीस विभागातर्फे पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा आवाहन करतो की उद्याचा सण शांततेच्या मार्गाने आणि साजरा करावा।